सोबत युवा स्वाभिमान पक्षाचे नेते तथा भटनेराचे आमदार रविभाऊ राणा आहेत. तर या ठिकाणी युवा स्वाभिमान पक्षाला 15 जागांवर यश मिळालेलं आहे. सर, आपण या निवडणुकीमध्ये 15 जागा घेतलेल्या आहे. तर भारतीय जनता पार्टीसोबत आपण युती करणार का? आणि युती संदर्भात आपल्याला वरिष्ठांकडून काही संपर्क झाला आहे? भारतीय जनता पार्टीसोबत आधीसुद्धा युती होती, आता युती आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर आम्ही बनलो. आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीतलेच काही नेते म्हणत आहेत की आम्हाला स्वाभिमानसोबत युती करायची नाही. त्या संदर्भात आपलं काय मत आहे? मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालेलं आहे, पालकमंत्री बावनकुळे साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि आधीसुद्धा या संदर्भात मी स्पष्ट भूमिका घेतली होती की भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार आहे. या संदर्भात कवडी तळणा भारतीय जनता पार्टी नेत्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि मी माझं कर्तव्य पूर्ण केलं आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर म्हणून दुसरं कर्तव्यसुद्धा पूर्ण केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तुम्ही सोबत घेणार का या निवडणुकीमध्ये महापौर बनवणार? असं आहे की भारतीय जनता पार्टी, युवा स्वाभिमान पार्टी आणि बाकी सगळे सोबत जे आमचे आलेले आहेत त्यांचं पूर्ण बहुमत झालेलं आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची काही आवश्यकता पडत नाही. पण या ठिकाणी आमचं बहुमत आहे आणि बहुमताला भारतीय जनता पार्टीचा महापौर बनतो. तर उपमहापौरसाठी मग युवा स्वाभिमान पक्ष दावेदार राहणार का? हे सगळं नंतरचा विषय आहे. पहिले भारतीय जनता पार्टीचा महापौर होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही करत